मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अद्यापही महिलांनी अर्ज भरलेला नाही. अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अर्जामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मग ती किती दिवसापर्यंत आहे, कोणत्या महिन्यापर्यंत मुदतवाढ आहे, तर ते आपण सविस्तर जाणून घेऊ. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर आपण बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे 2 सप्टेंबर 2024चा. तर बघू शकता प्रस्तावनामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक 3/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याबाबत शासनाच्या विचारधानी होती. म्हणजे 31/8/2024 नंतर आपण अर्ज हा करू शकता. तर आपण शासन निर्णय बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येईल. म्हणजे आता हा सप्टेंबर जो पूर्ण महिना आहे, तर या सप्टेंबर महिन्यात सुद्धा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म आपण भरू शकता. त्यासाठी महिलांना आनंदाची बातमी आहे. आता ही जवळपास शेवटची संधी असू शकते. त्यामुळे महिलांनो, आता आपण या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आपण आपले अर्ज भरून 1,500 रुपये महिना हा आपण चालू करू शकता. तर धन्यवाद.